नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतः स्वतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि देहि यशो देहि द्विषोजहि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपण कालपासून आर्द्रा आणि ज्वलंती या परस्पर विरोधी वाटणाऱ्या देवीच्या नामाभिधानांचं विवेचन ऐकत आहोत. काल आर्द्रा या नामाचे विविध अर्थ, उदाहरणार्थ अमृतधारा, अमृत स्वरूपा, समुद्रातून उत्पन्न झाल्यामुळे ओली आर्द्र असलेली, अभिषेक केल्याने ओली झालेली, मनामध्ये करुणामय दयार्द्र असल्याने ओला स्वभाव, म्हणजे आपण काय म्हणतो त्याचा वात्सल्ययुक्त असा तिचा स्वभाव आहे, त्यामुळे ती आई असल्यामुळे आर्द्र आहे. नदी स्वरूपामध्ये किंवा जलस्वरूपामध्ये आहे असे अर्थ अभ्यासले. आता आर्द्र असून ही ज्वलंती म्हणजे तळपणारी कशी काय, तेजस्विनी कशी काय आहे, विद्युत शलाखेप्रमाणे लक्ष्मी माता कशी आहे ते आपण आज बघूया. या ग्रंथामध्ये काल आपण बघितलं सांख्य वगैरेचे विविध अर्थ वगैरे काय काय आहेत ते, आणि दयार्द्र वृत्ती जी आहे त्याच्यासाठी जे उपाय दिले आहेत ते पाहिलं आपण. आता 99 श्लोकाच्या दुसऱ्या ओळीमध्ये देवी म्हणते की जरी ती आर्द्र आहे ना तरी सुद्धा ती तेजस्वी आहे, म्हणजे ओली आहे म्हणून ती असे तिला कमी ताकदीचं असं समजता कामा नये. ती अतिशय तेजस्वी आहे, प्रभावी आहे. सर्व प्राणीमात्रांच्या अंतरंगामध्ये जे श्रेष्ठ असं आकाश आहे, आपल्यामध्ये आकाश आहे, आपण पाहतो की जिथे आपण मनन चिंतन करतो, म्हणजे आपल्या इथे जागा आहे, अवकाश आहे, आकाश आहे, त्यामुळे विचार येतात जातात हे आपल्याला समजतं. तिथे पोकळी आहे, तर ते सगळ्या प्राणीमात्रांच्या अंतरंगामध्ये ते आहे. तर ते श्रेष्ठ असा आकाश आहे, त्याच्यामध्ये ती ज्योतीप्रमाणे तळपत असते. म्हणजे पाठीमागं आपण 10व्या श्लोकामध्ये बघितलं की व्योमपंचक आहे ना, आपण सगळे कुठे कुठल्या ग्रंथामध्ये ते आहे ते आपण पाहिलेलं आहे. पण लक्ष्मी कशी आहे, चितशक्ती आहे, ती तेजस्वी आहे, त्यामुळे तिचं ते तेज आहे ते प्राण्यांच्या अंतरंगात पण आहेच. आपण आपली आत्मज्योत आहे, ती ज्योत अशा स्वरूपाचं दाखवतो ना. ज्योत म्हणजे तेज आहे, त्या ठिकाणी प्रकाश आहे, म्हणून तिथे ज्वलंती असणारी असं आहे. ती आत्मज्योत आहे. आपल्या म्हणतो अंगुष्ठ मात्र आपल्या इथे प्राणज्योत असते, आणि जेव्हा प्राणोत्क्रमण होतं तेव्हा ती ज्योत निघून जाते, प्रकाश निघून जाते, अंगगार पडतं. तर ती आत्मज्योत आहे, चेतना आहे, शक्ती आहे, बुद्धी ज्ञान इत्यादी सगळं आहे. तिच्याच उजेडामध्ये मनुष्य ज्ञान घेतो किंवा सगळ्या गोष्टी समजून घेतो. मराठीमध्ये आपण म्हणतो ना की डोक्यात काही उजेड पडला का, याचा अर्थ काही ज्ञान झालं का, काही समजलं का, म्हणजे प्रकाश आणि ज्ञान यांचा संबंध आहे. तसं ही तळपणारी तेजस्वी अशी शक्ती आहे, म्हणजे त्या ठिकाणी काय चित्त आहे, ज्ञान आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काही समजलं का, जाणून घेतलं का, असं आपण विचारतो. म्हणजे प्रत्येकाला ह्या प्रकाशाची कल्पना आहे. आपल्याला जरी ह्या गोष्टी लक्षात येत नसल्या तरी आपल्यामध्ये त्या आहेत. आपल्यामध्ये प्रकाश स्वरूप आहे, आपल्यामध्ये ज्ञान स्वरूप आहे, त्यामुळे आपल्याला बाहेरचं सगळं दिसतं ना. आपण स्वप्न पाहतो ते कोणाच्या उजेडामध्ये बघतो आपण, बाहेर लाईट नसतात किंवा चष्मा लावलेला नसतो किंवा काही नाही, अंधार असतो रात्री, पण आपण स्वप्न पाहतो त्या अर्थी जेव्हा पाहायचं असतं तेव्हा प्रकाश असल्याशिवाय काही दिसत नाही. याचा अर्थ आपल्याच प्रकाशामध्ये आपण स्वप्न पाहतो. स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे माझेनी असले पणी, तो प्रकाश उगा धनंजया भक्ती या ओझा बोलीजे गा, असं म्हटलेलं आहे माऊलींनी. म्हणजे त्या प्रकाशाला त्यांनी ज्ञान भक्ती असं म्हटलेलं आहे. तेव्हा हा प्रकाश आपल्या आत्मज्योतीचा आहे, हे आपल्याला कळत नाही, तर देवीने आपल्याला ते समजून दिलं आहे. ती कशी आहे, शुद्धा निरंजना सत्या. ती कशी आहे, शुद्ध आहे, निरंजन आहे, सत्य आहे, आणि काय करते, भासयंती जगत विषा, आपल्या तेजाने जगाला उजळून टाकते. त्या परारूप
त्रिशिखा. त्रिशिखा म्हणजे कोणती? पश्यंती, मध्यमा आणि वैखरी वाणी. आणि पंचशिखा, 25 शिखा म्हणजे हिरण्यगर्भापासून शब्द, स्पर्श इत्यादी तत्व जी आहेत 25, त्या सगळ्यांची ती देवता किंवा वर्ण जे आहेत त्यांची देवता असणारी. म्हणजे क ते म, है ना? क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, जे वर्ग आहेत 5, क च ट त प, तर त्या वर्णांच्या रूपाने ते 25 शब्द होतात, वर्ण होतात. तर त्यांच्या रूपाने पण ती आहे. यामध्ये तत्वरूप आणि वाणीरूप असे तिला सांगितलेले आहे. आता यामध्ये देवीचं तेजस्वी रूप कुठलं आहे? तर मूळ परब्रह्माची चितशक्ती आहे, प्रकाशरूप आहे. पण तिची 2 रूप आहेत, परा आणि अपरा. परारूप हे कसं आहे? चित आहे, चेतन आहे. आणि अपरारूप कसं आहे? अचित आहे, जड आहे. आणि शक्ती कशी आहे? शुद्ध, विमल, चिन्मय, आनंदरूप, अनादी. लक्ष्मी कशी आहे? ध्रुव आहे, नारायणासारखी असल्याने त्याच्यासारखी सत्स्वरूप आहे, सत्य आहे, निरंजन आहे. तिचं रूप संविन्मय आहे. संवित म्हणजे जाणून घेण्याची शक्ती, ज्या जाणीवेने जाणले जाते ती शक्तीला संवित असं म्हणतात. आणि त्यामुळे ती देशकालाने भिन्न नाही आहे. संवित सगळीकडे सारखीच आहे ना. प्राणी, पशु, पक्षी, तुम्ही कुठेही जा या आपल्या भूगोलामध्ये, म्हणजे पृथ्वीवर तुम्ही कुठेही गेलात तरी प्रत्येकाच्या ठिकाणी ही संवित शक्ती आहे. भले ते कुठल्याही वर्णाचे असोत, कुठल्याही देशातले असोत, कुठल्याही धर्माचे असोत, पण त्याच्यामध्ये काय असतं? जाणून घेण्याची शक्ती, संवित शक्ती. ती सगळ्यांमध्ये सारखीच आहे. त्यामुळे सगळे कसे आहेत? संविन्मय आहेत, लक्ष्मीरूप आहेत. त्यामुळे तिला देशकालाने काही तिला बांधलं गेलेलं नाही. आणि कशी आहे? निस्तरंग. हा एक शब्द फार लक्ष्मीतंत्रामध्ये छान वापरलेला आहे. निस्तरंग आहे. परमेश्वर कसा आहे? हरी, इथं हरी वासुदेव म्हणजे परवासुदेव म्हणजे परमात्मा, जो वेदांतामध्ये परमात्मा म्हणतो किंवा ब्रह्म म्हणतो तो. ते कसं आहे? निस्तरंग आहे. त्या ठिकाणी एकदम शांत आहे. समुद्र जर लाटाविरहित समुद्राची जर तुम्ही कल्पना केली तर तो कसा असेल? धीर, गंभीर, खोल, हो की नाही? न कळणारा, असीम, अनंत, ज्याचा किनारा दिसत नाही असा निस्तरंग. एकही त्याच्यावरती स्पंद नाही, कसलाही आवाज नाही, काही नाही. एक असीम शांतता आहे. तशी ती पण निस्तरंग आहे. मुळात आपण परावाणीमध्ये निस्तरंगच असतो. आपण परावाणीमध्ये फार थांबत नाही. ध्यान करताना आपले गुरु आपल्याला शिकवतात की स्तब्ध राहा, शांत राहा, खोल मनाच्या स्थितीमध्ये जा. तिथे शांतता आहे, कसलाही विचार नाही, दृश्य नाही, काही नाही. कान, डोळे, नाक सगळं बंद घेतो आपण. मांडी घालून बसतो, हात मांडीवरती ठेवतो, शरीर सगळं शांत स्तब्ध करतो आणि मग मनातले विचार आपण शांत करायला जातो. ती शांतता जी आहे, असीम शांतता आहे, ती शांतता म्हणजे भगवंत आहे, म्हणजे नारायण आहे, म्हणजे लक्ष्मी आहे. कारण ती अहमची अहंता आहे, ईशाची ईशता आहे, भगवंताची भगवत्ता आहे, वासुदेवाची वासुदेवता आहे. तर फार सुंदर श्लोक आहेत हे. लक्ष्मीतंत्रातले श्लोक ना अगदी पाठ करण्यासारखे आहेत. श्लोक बघा किती छान आहे. निर्मलाकाश कल्पाहम निस्समानंद चिन्मयी. एक असं छंद आहे त्याच्यामध्ये, असं रिदम आहे. अहम नारायणी नाम भावोहम तादृशो हरेहे न शांता नोदिता नापि मध्यमाहम चिदात्मिका तादृशस्य हरेर विष्णू स्वरूपम अखिलात्मनः. लक्ष्मीतंत्रामधला 4थ्या अध्यायातला श्लोक आहे ते. तर अशी ते आहे, अत्यंत शांत, निस्तरंग, अहमची अहंता, ईशाची ईशता, भगवंताची भगवत्ता, वासुदेवाची वासुदेवता आहे. आता आपल्याला षडगुण माहिती आहेत भगवंतामध्ये, है ना? यशस्वी, औदार्य, वीर्य, बल, तेज. तर ईश्वराच्या गुणांमध्ये तेज हा एक गुण आहे. ईश्वराजवळ तेजाचा अमित साठा आहे. तस्य भासा सर्वमिदं विभाती म्हटले ना उपनिषदामध्ये. त्यामुळे त्याच्या अंगभूत चितशक्तीमध्ये, देवीमध्ये सुद्धा ते तेज आहे. आपल्या तेजाने देवी जग उजळवून टाकते, असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. तसंच नारायणासह ती कुठे आहे? परमव्योमामध्ये.
परम आकाशामध्ये. देव आकाशात असतो आपण म्हणतो ना. एरवी पहा आपण क्रिकेट खेळणारे लोक सुद्धा सेंचुरी वगैरे झाली की असे आकाशाकडे बघतात, म्हणजे देवाला ते कृतज्ञता व्यक्त करतात. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे देव आकाशात असतो, पण कुठल्या आकाशामध्ये? तर ह्या सगळ्या आकाशगंगा ज्या आकाशामध्ये असतात त्या आकाशामध्ये व्याप्त जे आकाश आहे त्यामध्ये देव असतात, असं लक्ष्मीतंत्रात सांगितले. त्यामुळे नारायणासह परम आकाशामध्ये स्थित असते. त्याच्या तेजाने जग उजळते. जसं सूर्य उगवल्यावर जग प्रकाशमान होतं तसं देवीच्या तेजाने विश्व उजळतं. किंबहुना सूर्य देखील त्या तेजानेच तेजस्वी होतो. लक्ष्मी अशिखा आहे. इथे असं म्हणले, पंचपंच शिखा म्हणले, त्रिशिखा म्हणले. आपण पश्चंती मध्यमा वैखरी म्हणजे 3 शिखा आणि पंचपंच शिखा म्हणजे 25 तत्व. तसं ही आणखी अशिखा आहे, म्हणजे मुळात तिला कसलंही रंग रूप आकार वगैरे काही नाही आहे. परारूप आहे, निर्मल आकाशाप्रमाणे आहे, चिन्मयी आहे, आनंदरूप आहे, नारायणी आहे, शांतही नाही आणि उदितही नाही, असं एक निस्तब्ध असं रूप आहे. म्हणून तिला मध्यमा म्हणलंय, चिदात्मिका म्हणलंय आणि हरीचं रूप आहे असं म्हटलेलं आहे. लक्ष्मीच्या या परारूपामध्ये कशानेही कसलाही बदल होत नाही. म्हणजे सृष्टी, उत्पत्ती, स्थिती, लय या 3ही क्रिया तिच्यामुळे घडत असतात. पण तरीसुद्धा ती कशी शुद्ध सविन्मय आहे, म्हणून ती अशिखा आहे. म्हणजे तिला अशा फांद्या बिंद्या अशा नाहीत किंवा अशा ज्वालांच्या मध्ये ज्या वेगवेगळ्या ज्वाळा दिसतात आपल्याला, तसं नाही. एक सारखी शांत अशी अशिखा आहे, मग परा शांत आहे आणि वाणी रूप. म्हणजे इथं आता आपण वेगवेगळे जे लक्ष्मीचे रूप पाहतो आहोत, योग आहे, ज्ञान आहे, कुंडलिनी शक्ती आहे, वाणी रूप आहे, वर्णरूप आहे आणि नदी रूप आहे, जलरूप आहे. तसं इथे येतं ती एक शांत रूपामध्ये. आणि परावाडीमध्ये ही शांत अवस्था प्रत्येकाच्या असते, पशु पक्षी अगदी किडा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत. आता त्रिशिखामध्ये आणखीन काय म्हणलंय त्यांनी, तर यामध्ये लक्ष्मीचं अपरा प्रकृतीचं रूप आहे. अशुद्धाद्व म्हणजे जे सत्व रजतम आहेत ते गुण त्याच्यामध्ये येतात. आणि लक्ष्मीची एक शांत अवस्था पण, म्हणजे दोन्ही येते, अपरा आणि परा. तिच्यामध्ये सृजन करण्याची, सृक्षा म्हणजे सृजन करण्याची इच्छा आहे. त्यामुळे ती शब्दरूपाने जेव्हा प्रकट होते तेव्हा परावाणीतून पश्चंती मध्यमा वैखरी रूपाने येते. म्हणजे मुळात कसे शांत आहे, एकही शिखा नाही, एकही त्याच्यामध्ये फांदी नाही, एकही कसलाही असा रेघसुद्धा अशी वेगळी नाही आहे. पण जेव्हा तिला प्रकट व्हायचं असतं तेव्हा ती पश्चंती मध्यमा वैखरीने येते, म्हणून ती अशिखा असती तरी त्रिशिखा भासते. तर पंचपंच शिखा कोणत्या? तर हा जो ग्रंथ आहे लक्ष्मीतंत्र, त्यामध्ये 16व्या अध्यायामध्ये, या ग्रंथाच्या 16व्या अध्यायामध्ये मूलभूत प्रकृतीपासून होणारी 24 तत्व दिली आहेत. सांख्य सगळीकडे येतं ना, भगवद्गीतेमध्ये पण आहे. तर इथे 24 आहेत, वेगवेगळे तत्व आहेत. दासबोधामध्ये 82 तत्व दिली आहेत, सांख्यांची 25 तत्व आहेत, वेदामध्ये 36 तत्व आहेत, गीतेमध्ये पण आहेत. सगळीमध्ये तर वेगवेगळ्या प्रकारे आहेत, पण तत्वज्ञान आहे, यांचं ज्ञान घ्यायचं असतं ना. तर ते प्रकृतीपासून होणारी 24 तत्व कोणती आहेत? तर प्रकृती म्हणजे महत, त्यामध्ये साम्यावस्था आहे त्रिगुणांची. नंतर सात्विक, राजस आणि तामस अहंकार म्हणजे अहंकार त्रय. नंतर 5 तन्मात्रा, पंचमहाभूतांचे शब्द स्पर्श रूप रसगंध, 5 महाभूते आणि 10 इंद्रिय आणि मन. ही 24 तत्व काय आहेत? पराप्रकृती. आणि त्याच्यामध्ये म्हणजे ही अपराप्रकृतीची आहेत 24. त्याच्यामध्ये जर पराप्रकृती आपण घातली तर 25 तत्व होतात. या तिच्या 25 शिखा आहेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे लक्ष्मीतंत्राच्या 16व्या अध्यायामध्ये. 16व्या अध्यायामध्ये 5 ते 10 श्लोकापर्यंत ही माहिती दिलेली आहे. आता हे अपराप्रकृती म्हणजे 24 तत्व अधिक पराप्रकृती म्हणजे 25 तत्व होतात, ह्या तिच्या 25 शिखा. आता हिरण्यगर्भापासून पृथ्वीपर्यंत
जी निर्मिती झाली त्या प्रत्येक स्वरूपाची वर्णदेवता आहे. हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. मंत्राचं इतकं सुंदर विवेचन केलं आहे मंत्रशास्त्राचं यामध्ये, की काय वर्ण आणि ही जी तत्व आहेत, ही जी निर्मिती आहे सृष्टीमधली, त्याचा काय संबंध आहे, हे यांनी फार व्यवस्थित अगदी शास्त्रशुद्ध इथं दिलेलं आहे. हिरण्यगर्भ, आपण पुरुष सूक्त आपल्याला माहिती आहे ना, तर हिरण्यगर्भ हे म्हणजे ईश्वर ज्याला आपण म्हणतो हिरण्यगर्भ, त्याच्यापासून पृथ्वीपर्यंत जी जी निर्मिती झाली त्या प्रत्येक स्वरूपाची एक वर्णदेवता आहे. ती कशी आहे? क ते म. मग अशी मी सांगितलं, क च ट त प, क ख ग घ ङ, च च ज ज ञ, ट ठ ड ढ न, त थ द द न, प फ ब भ म. क ते म ही 25 अक्षर वर्ण होतात. तर या 25 वर्णांच्या रूपामध्ये लक्ष्मी 25 प्रकारच्या तेजाने प्रकट होते. 25 प्रकारचं तेज त्या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी म्हणले, ध्रियंते कालचक्रेण पुमाद्या पंचपंचच. 30वा अध्याय लक्ष्मीतंत्राचा, त्यातला 56वा श्लोक आहे. तर या रूपाने ती 25 प्रकारच्या तेज, प्रत्येक वर्णाचं अतिशय महत्त्व आहे. आपण जे बोलतो ना शब्द, जर आपल्याला कळालं की प्रत्येक शब्दामध्ये काय खोल अर्थ दडलेला आहे, तर आपण खूप विचार करू बोलताना. पण आपण सहज बोलतो कारण नैसर्गिकरित्या आपलं बोललं जातं. पण प्रत्येक वर्णाची देवता आहे. देवता म्हणजे काय? तर या सृष्टीमधल्या प्रत्येक तत्वाशी त्याचा संबंध आहे. त्याला देवता म्हणतात. देवता म्हणजे असं काही सगुण साकार रूप नाही, पण एकेका तत्वाशी, गंधाशी संबंध आहे, पृथ्वीशी संबंध आहे, वायूशी संबंध आहे, अग्नीशी संबंध आहे, गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे त्याच्याशी संबंध आहे, विद्युत शक्ती आहे त्याच्याशी संबंध आहे, पाण्याशी संबंध आहे, सगळ्याशी एकेका वर्णाचा संबंध आहे. म्हणून त्या वर्णाची ती देवता आहे, एवढंच लक्षात घ्यायचं इथे. तर अशी ती आहे. त्यामुळे 25 प्रकारचं तिचं तेज आहे. 25 प्रकारचे जे वर्ण आहेत ते 25 तत्वांशी संबंधित आहेत. ते तिचं प्रत्येक वेगवेगळं असं तेज आहे, म्हणून तिला 25 शिखा आहेत असं म्हणतात. आता 25 जे आहे त्याच्यामध्ये आपण दुसरा पण एक अर्थ घेऊ शकतो. पंचमध्ये 5 गुणिले 5 असाही अर्थ होतो आणि 5 अधिक 5 असाही अर्थ होतो. तर 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला माहिती आहेत या आपल्या शरीरामधल्या. बाहेरची तत्व जाऊ दे, पण आपल्या शरीराच्या संबंधात घेतलं तर 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, या 10 शिखा आहेत. म्हणजे आत्मिक शक्ती जी आपली आहे ती या 10 इंद्रियांनी सुद्धा आपल्या प्रत्ययाला येते. वर्णांच्या रूपाने 25 तत्वाशी संबंधित आहे. कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियाच्या रूपाने आपल्या शरीराशी संबंधित आहे. म्हणजे ही जी शक्ती आहे ती आत्मिक शक्ती आपली कशी प्रकट होते? आपल्या इंद्रियांच्याद्वारे, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय दोन्ही. आणि बाहेर आपल्याला कशी संबंध येतो? तर वर्णांच्या रूपाने. प्रत्येक वर्णाचं एक एक तत्व आहे. आता आणखीन योगशास्त्र दृष्टीने याचा आणखीन एक अर्थ आहे बरं का. म्हणजे किती ज्ञान आहे या ग्रंथामध्ये. म्हणजे वाचताना सुद्धा आपल्याला अंगावर अगदी काटा येतो, रोमांच येतात की काय हे, म्हणजे एवढं ज्ञान या ऋषींना कुठून आलं, कसं झालं, याचं फार आश्चर्य वाटतं. तर हे जे आणखीन योगशास्त्राच्या दृष्टीने जो अर्थ केला आहे तो प्रमुख 5 शक्ती आणि प्रत्येकीचे 5 गुण. आपले ऋषी कसे आहेत ते अनालिसिस करतात आणि सिंथेसिस करतात. म्हणजे प्रत्येकाचे असे विभाग करतात आणि मग एकत्रितरित्या सगळ्याचा अभ्यास करतात. जसं एक तत्व आहे आत्मतत्व. मग त्या आत्मतत्वाचे जे प्रकटीकरण होतं ते असं वेगवेगळ्या तत्वांच्या रूपाने होतं. 25 तत्व आहेत, 36 तत्व आहेत, 82 तत्व आहेत. आणि पुन्हा हे सगळं जर आपण एकत्र करायचं म्हटलं तर हे सगळ्याच आत्मस्वरूपाचं हे प्रकटीकरण आहे. म्हणजे दोन्ही प्रकाराने आपल्याला अभ्यास याचा करता येतो. तसं या ठिकाणी आता योगशास्त्राच्या दृष्टीने अनालिसिस केलेलं आहे ह्या शक्तींचं. या सगळ्या शक्ती ज्या आपण आत्ता पाहिल्या, अगदी गुरुत्वाकर्षण, विद्युत शक्ती किंवा आता ज्या ॲटॉमिक शक्ती वगैरे ज्या विज्ञानाला माहिती आहेत आता, त्या सगळ्या शक्ती जर आपण बघितल्या तर
त्या 5 मध्ये यांनी विभागल्या आहेत आपल्या ऋषींनी लक्ष्मीतंत्रामध्ये. कोणती आहे तर निजाशक्ती, पराशक्ती, अपराशक्ती, सूक्ष्मशक्ती आणि कुंडलिनी शक्ती. कोणकोणत्या 5 आहेत? या 5 मध्ये विभागल्यात निजाशक्ती, पराशक्ती, अपराशक्ती, सूक्ष्मशक्ती आणि कुंडलिनी शक्ती. आता या प्रत्येकाचे 5-5 गुण आहेत. फार सुंदर ॲनालिसिस आहे आपल्याकडे. शास्त्रग्रंथ अतिशय व्यवस्थित आणि खूप विचारपूर्वक असं ज्ञानपूर्वक ते सगळे आपल्याला गोष्टी समजावून देतात. तर निजाशक्तीमध्ये 5 गुण कोणते आहेत तर नित्यता, शाश्वत आहे, निरंजन आहे, त्याच्यामध्ये कसलाही डाग नाही, अंजन नाही. निस्पंदता, त्या ठिकाणी कुठलाही स्पंद नाही, एकदम शांत स्थिती. निराभासता, कुठलाही आभास नाही, स्वप्न नाही, काही नाही, कुठलेही चिंतन नाही, काही नाही. आणि निरुत्थानता म्हणजे खालणं नाही, एका ठिकाणी आहे, उत्थानता नाही, तिथे इकडून तिकडे हिंडणं त्या ठिकाणी नाही. ही निजाशक्ती आहे. पराशक्तीमध्ये काय? अस्तिता म्हणजे आहे. जसं गर्भामध्ये आपण म्हणतो की मूल आहे, बाळ गर्भामध्ये आहे, जीव गर्भामध्ये आहे, ती असती. अप्रमेयता, कुठल्याही प्रमेयाने ते सोडवता येत नाही. अभिन्नता, कसलीही भिन्नता नाही. अनंतरता, अनंत आहे, अनादि अनंत. आणि अव्यक्तता, व्यक्त होत नाही. जसं इलेक्ट्रिसिटी आपल्याला दिसत नाही, पण पंख्यामध्ये, AC मध्ये, आपल्या इंडक्शनमध्ये ती आपण वेगवेगळ्या प्रकारे वापरतो, हीटरमध्ये, पण ती अव्यक्त आहे. तशी पराशक्ती अव्यक्त आहे. आता अपराशक्ती कशी आहे तर स्फुरता, ते स्फुरण आहे, स्पंद आहे. स्फोटता आहे म्हणजे तो स्फोट होतो, म्हणजे बाहेर पडतो. अव्यक्त जरी पहिली अव्यक्त असली तरी ती शब्दरूपाने म्हणा, आणखीन शक्तीच्या रूपाने बाहेर पडते. स्फारता, तर त्या ठिकाणी अशा लाटा आहेत. स्फुटता, स्फुट आहे, आपण म्हणतो ना स्फुट प्रकरणं वगैरे. स्फूर्ती आहे, स्फूर्तिता, हे 5 गुण त्याच्यामध्ये आहेत. आता सूक्ष्म जी शक्ती आहे त्याच्यामध्ये निरंशता आहे, निरंतरता आहे, निश्चलता आहे, निश्चयता आहे, निर्विकल्पता आहे. सूक्ष्म आहे, सूक्ष्म स्थितीमध्ये निरंतर शक्ती आहे. कुंडलिनी शक्ती कशी आहे? पूर्णता, प्रतिबिंबिता, प्रबलता, प्राच्यलता, प्रत्यंगमुखता, हे 5 गुण आहेत कुंडलिनी शक्तीचे. हे 5 गुण आहेत. यामध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी 42-4 सिद्धांत पद्धतीमध्ये हे सगळे दिलेले आहेत. पहिल्या अध्यायामध्ये 8 ते 12 श्लोकामधलं मी ते घेतलेलं आहे. आता या दृष्टीने सुद्धा लक्ष्मीला पंचपंच शिखावती म्हणतात. म्हणजे ते ज्वलंती असं लक्ष्मीचं रूप दिलेलं आहे. हे तिचं ज्वाला रूप आहे, म्हणून ज्वाळा आहे म्हणून शिखा दाखवल्या, दुसरं काही नाही. तेजस्विता आहे. आणि अग्नीच्या अनेक ज्वाळा असतात ना, त्याला शिखा म्हणलेलं आहे. अग्निशिखा म्हणतो आपण ना, तसं ह्या अग्निरूप असल्यामुळे शिखा, एवढंच काही नाही. काव्यात्मक आहे, उपमा दिलेली आहे या ठिकाणी की अग्नीला जशा वेगवेगळ्या ज्वाळा असतात तसे ही ज्वलंती आहे, तेजस्वी आहे, तळपणारी आहे, म्हणून ह्या वेगवेगळ्या ज्वाला रूप आहेत. विशेषतः ही तत्वरूपाने आहे, ज्ञान हे, म्हणून त्या शिखा. आणि सृष्टीतल्या शक्तीच्या रूपाने हे भेद आहेत. सृष्टीमध्ये ज्या वेगवेगळ्या शक्ती, जसं आपण म्हणतो की इलेक्ट्रिसिटी आहे, ते चुंबक शक्ती आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, अनेक शक्ती आहेत, वायुशक्ती आहे, आपण ऊर्जा म्हणतो वेगवेगळ्या, त्या सगळ्या आहेत. ते रूपाप्रमाणे हे शक्तीचे भेद. शक्ती एकच आहे, पराशक्ती एकच आहे, पण जशी तशी ती प्रकट होते तशी तशी. जसं एकच माणूस असतो, तो वडील असतो, मुलगा असतो, जावई असतो, भाऊ असतो, काका असतो, मामा असतो, ऑफिसमध्ये त्याची जी काही पोस्ट असेल त्या पोस्टवरती तो असतो. ते एकच मनुष्य आहे, पण वेगवेगळ्या ठिकाणी त्याला वेगवेगळं नाव दिलं जातं. मुलं त्याला बाबा म्हणतात, पप्पा म्हणतात, आचार्याच्यामध्ये भाऊ त्याला दादा म्हणतात, म्हणा कोणी त्याला भाचे त्याला मामा म्हणतात, सासरे त्याला जावई म्हणतात. मनुष्य एकच आहे, पण हे त्याचे कार्यानुसार किंवा
त्या परिस्थितीनुसार जसे भेद आहेत तसं ही शक्ती एकच आहे, पण ती कशी कशी प्रकट होते, कशातून प्रकट होते, त्याप्रमाणे तिच्यामध्ये हे भेद आहेत. आता पुन्हा त्या ठिकाणी ती असं म्हणते की आता आपण 25 तर वर्ण बघितले, क ते म, पुढे आहेत ना प फ ब म झाल्यानंतर काय र ल व स श क्ष ळ क्ष ज्ञ वर्णमाला माहिती आहे तुम्हाला. आता त्या बाबतीत काय आहे, ते काही लक्ष्मी स्वरूप नाही आहेत का, तर आहेत. कारण सप्तधा पुनस्त्रेधा असं म्हणलंय. सप्तधा म्हणजे य ते स हे 7 वर्ण होतात, या 7 वर्णांची धारणा, त्यामुळे ती सप्तधा. आणि हळ क्ष या 3 वर्णाच्या धारणारूपाने त्रिधा होते. म्हणजे सगळा वर्णमालेशी या ठिकाणी संबंध आहे. वर्णमाला आहे आणि निसर्गामधल्या विविध शक्ती आहेत. 2 रूपांनी ज्वलंती इथं घेतलेलं आहे. एक म्हणजे तेजस्विता जी आहे ती वेगवेगळ्या शक्तींच्या रूपाने आपल्याला निसर्गामध्ये दिसते. आपल्या शरीरामध्ये ती वर्णमालेच्या रूपाने आहे, शिवाय ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या रूपाने आहे, आणि निसर्गामध्ये 25 तत्वांच्या रूपाने ती आहे. इतका अर्थ ज्वलंतीचा घेतलेला आहे. पुन्हा आता राहिले वर्ण य ते स हे 7 वर्णांच्या ज्या धारणा आहेत त्यांनी ती सप्तधा होते, आणि हळ अक्ष या 3 वर्णांच्या रूपाने त्रिधा होते. हे रूपाचं प्रकटीकरण आहे, दुसरं काही नाही. प्रत्येक तत्वाशी जो संबंध आहे त्याच्याप्रमाणे तिच्या त्या रूप इथं दिलेली आहेत. ज्वलंती 25 शिखा दिलेल्या आहेत. पुन्हा ह्या 7 शिखा, 3 शिखा, 10 शिखा असं वर्णन केलं आहे. अग्नी असल्यामुळे शिखा, ज्वाला वेगवेगळ्या. त्यामुळे हे मंत्रशास्त्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचं विवेचन आहे. मंत्र वर्णमालेतून तयार होतात, त्यामुळे वर्ण आणि वाणी यांना महत्त्व आहे. म्हणून य ते स, हळ क्ष हे 10 वर्णाबद्दल धारणा असं म्हटलं. तर धारणाबंधाने शरीरातील अग्नी प्रज्वलित होतो असं या ग्रंथाच्या 34व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. तत्स्थ एकस्वकं पिंडम संदेह धारणा अग्निना असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. धारणा बंध जे योगामध्ये बंध लावतात त्याप्रमाणे. आणि मग काय होतं, तर या धारणा ज्या आहेत त्यांनी अग्नी प्रज्वलित होतो, म्हणून 7 आणि 3 धारणा ज्वलंती रूपाच्या संदर्भामध्ये घेतल्या आहेत. या 7 अक्षरामध्ये र हे अग्निबीज आहे, रम हे अग्निबीज. य ते स ही 7 अक्षरं मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्रावर आहेत. चक्र माहिती आहेत आपल्याला 7. आणि हम क्षम ही अक्षरं आज्ञाचक्रावर आहेत. सर्व चक्रातील शक्ती या अक्षरांच्या धारणेने प्रज्वलित होते, त्यामुळे शरीराला तेज प्राप्त होते. देवी अग्निशिखा रूपाने शरीरामध्ये राहते. आत्मज्योत मगाशी सांगितलंच आहे मी की ज्योती स्वरूपच आहे आपलं प्रकार. म्हणून तर आपल्याकडे औक्षण करायची पद्धत आहे ना. आपल्यामध्ये असणाऱ्या तेजाचा सत्कार आपण कशाने करणार, तर आपण निरंजन लावून ज्योतीनेच तेजाचा आपण सत्कार करतो. ज्योतीने तेजाची आरती म्हटले ना गदिमांनी रामायणामध्ये, गीत रामायणात. तर आपल्याकडे औक्षणाची पद्धत आहे, अतिशय चांगली आहे. आपल्या जन्माच्या दिवशी जन्मतिथीला ते हॅपी बर्थडे करून मेणबत्त्या विझवण्यापेक्षा ज्योतीने तेजाची आरती करावी, औक्षण करावं. नवीन सून येते घरात तेव्हा आपण औक्षण करतो, तिचं नवीन जोड्याचं आपण औक्षण करतो. किंवा आपण जेव्हा आपण एखादा धार्मिक विधी करतो तेव्हा आपल्याकडे औक्षण असतं. तेव्हा औक्षण करणं हे का महत्त्वाचं आहे, तर आपल्या शरीरामध्ये तेज आहे. ते तेज म्हणजेच लक्ष्मी आहे किंवा परमात्म्याची शक्ती, प्रकृती आहे. ती तेजस्वी आहे, त्यामुळे तिला आपण तेजाने तिचं स्वागत करतो. म्हणून ती अग्निशिखा, म्हणून ती आत्मज्योत, प्राणज्योत, आत्मज्योत. आणि ती ज्योत तेवते तोपर्यंत शरीर जिवंत राहतं. म्हणजे थोडक्यात काय, ही प्राणज्योत म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे असा याचा भावार्थ. भगवद्गीतेमध्ये सुद्धा शरीरातल्या अग्नीचा उल्लेख आहे ना. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः 15 अध्यायातला 14वा श्लोक आहे. अंतरंगातील या तेजामुळे काय होतं, जीवन चैतन्यमय होतं. तेज, प्रकाश, ज्ञान, चैतन्य
हे सगळे नीट लक्षात घेण्यासारखे शब्द आहेत. आपण 2 मंत्र इथे पाहतो. एक आहे आर्द्रा आणि दुसरा आहे ज्वलंती. म्हणून म्हटलं परस्पर विरुद्ध आहेत हे शब्द. ओली पण आहे आणि तेजस्वी तळपणारी ज्योतीसारखे पण आहे. तेव्हा हे कसं जोडून आपण घेतलं, कारण ओलेपणा आणि तेज ज्योत हे परस्पर विरोधी आहेत, पण लक्ष्मीच्या संदर्भामध्ये दोन्ही तिचेच रूप आहेत. त्यामुळे ते शक्य आहे, कारण तेजाचे शीतल रूप पाणी हे आहे. मागे त्याचा उल्लेख आपण केलेला आहे. दासबोधाच्या 10व्या दशकामध्ये 12व्या समासात दशकाप्रमाणे 12व्या दशकातही उष्ण व थंड या तेजांचा उल्लेख आहे. तो कसा आहे? उष्णापासून रविबंधी विद्युल्लता आदी करुनी शीतल उष्ण मिळवणी तेज जाणावे. दासबोध 12:6 14वी ओवी. आणि या 2-4 ओव्या जरूर वाचाव्यात. त्यामध्ये चंद्र आणि पाणी याला थंड तेज म्हटले समर्थांनी, आणि सूर्य आणि अग्नी यांना उष्ण तेज आहे. त्यांनी 2 तेज सांगितले, थंड आणि उष्ण. तेच इथे आर्द्राम ज्वलंती आहे. अगदी सगळे ग्रंथ सगळे आपल्याला एकसारखंच ज्ञान देतात, फक्त आपल्याला त्यातलं साम्य कळत नाही. नाहीतर हे लक्ष्मीतंत्रामधल्या 2 हे आपल्याला जे वेगळं वेगळं वाटतं, एकमेकांच्या विरोधी वाटतंय, तर ते दासबोधामध्ये आपण वाचतोच आहे ना. उष्ण आणि थंड तेज दोन्ही पण आत्मस्वरूपच आहे, लक्ष्मी स्वरूपच आहे. म्हणून या ठिकाणी थंड तेज आणि उष्ण तेज या रूपाने देवीचं वर्णन केले, आर्द्रा ज्वलंतीम असं. म्हणून त्याचे मंत्र काय होतात? ओम आर्द्रायै नमः, ओम ज्वलंत्यै नमः. हे लक्षात ठेवायचे. हे 6 अक्षरी मंत्र आहेत. आर्द्रतेमुळे काय होतं? स्नेह आणि आनंद मिळतो, प्रेम असतं. आर्द्र ओलेपणा असतो, त्याच्यामध्ये स्निग्धता आहे, जवळीक आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याने आपल्याला स्नेह मिळतो, आनंद मिळतो. आणि तेजस्वितेमध्ये काय होतं? जीवन उज्ज्वल होतं. अशी ह्याची फलश्रुती आहे. इथे आपण थांबूया. उद्या तृप्तांतर्पयंतीम जो आहे त्याच्यामधला तृप्ता या नावाचं विवेचन आपण करूया. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.